सगळ्यात आधी हा व्हिडिओ पाहावा, कारण पॅरेंट्सच्या देखील लक्षात येतं की कशा पद्धतीने चुका होत्यात. येत नाहीये हा भाग अजिबात नसतो मॅथ्समध्ये, की मला ही गोष्ट कळत नाही किंवा ही गोष्ट फार हार्ड जाते. सगळ्यात महत्त्वाचं एकच असतं की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे व त्या पद्धतीनं कन्सेप्ट सोडवणं फार गरजेचं आहे. आता हा पेपर बघून तुम्हाला एक लक्षात येते की हा स्कोर 32 होऊ शकतो. 37 आउट ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एडिफिकेशन मध्ये. खूप साऱ्या मुलांचा मित्रांनो एक कॉमन डाऊट आहे की मॅथ्स 1 चा आम्ही क्वेश्चन पेपर सोडवतोय. मॅथ्सचा जो क्वेश्चन पेपर आम्ही सोडवत आहे पीवायक्यू असेल, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असेल, आम्ही खूप प्रॅक्टिस केली तरी देखील स्कोर कमी होतोय. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे आम्ही खूप क्वेश्चन सोडवतोय तरी देखील स्कोर कमी का होतोय. तर त्याच्याच बेसिसवर आज व्हिडिओ बनवणार आहे जे की मॅथ्स 1 चा क्वेश्चन पेपर एका स्टुडंटने सोडवलेला आहे, त्याचा आपण अनालिसिस पाहणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ जर पॅरेंट्स पाहत असतील किंवा टीचर्स पाहत असतील तर हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही डिटेलमध्ये हा व्हिडिओ पहा. त्याच पद्धतीने स्टुडंट्स जर पाहत असेल त्यांनी देखील आपल्या आई वडिलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, जेणेकरून त्यांच्या देखील लक्षात येईल व तुमच्याही लक्षात येईल की तुमच्या चुका कुठे होत आहेत ते. ठीक आहे, सो आता आपण काय करूया, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. 2025 चा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आहे. ठीक आहे, बोर्ड क्वेश्चन पेपर आहे 2025 मॅथमॅटिक्स पार्ट 1. ओके, पार्ट 1 37 मार्क्स आपण पकडलेले आहेत, जे की आपले 21 कन्सेप्ट बेस आहे, त्यामुळे आपण 37 मार्क्स पकडूया. आता 37 मार्कासाठी हा स्टुडंट्सने किती पद्धतीने क्वेश्चन सोडवलेले आहेत व कोणकोणत्या चुका झाल्या ते समजून घ्या. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन काय बघा आपल्याला दिले की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. ओके, याचा अर्थ काय की हे जे तुमचे 4 क्वेश्चन्स आहेत ना बघा, यातलं तुम्हाला क्वेश्चन सोडवून त्याचे तुम्हाला ऑप्शन लिहायचे आहेत. ठीक आहे, काय लिहायचे तर ऑप्शन लिहायचे. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर या विद्यार्थ्यांनी 4ही क्वेश्चन एकदम व्यवस्थित सोडवलेले आहेत. ओके, 4ही क्वेश्चन व्यवस्थित सोडवले ते देखील मी कट का केलेत का, कारण ऑप्शन लिहिणं फार गरजेचं आहे. जर ह्याने क्वेश्चन न सोडवता डायरेक्ट आन्सर लिहिला असतं, जसं की ऑप्शन बी, त्यानंतर ऑप्शन या ठिकाणी हा पण बीच आहे, ऑप्शन डी. ओके, हा जो ऑप्शन असतो ना बाजू, हे लिहिणं आपल्याला एक्झामला गरजेचं असतं. बोर्ड एक्झामिनर हे एक्सपेक्ट करतो की आपण ऑप्शन लिहिले पाहिजे. सगळ्यात पहिली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्ही व्यवस्थित ऑप्शन लिहा. आन्सर लिहिलं वाटलंच तर इथं ऑप्शन लिहा, पुढे आन्सर लिहा, किंवा आन्सर लिहिलं पुढे ऑप्शन लिहा. बट ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे. ऑप्शन असेल तरच मार्क्स कन्सिडर केले जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलंय, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. ओके, सब क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे 2x + y = 7, x + 2y = 11. ओके, तुम्ही काय दिलंय, ऍड इक्वेशन 1 आणि 2, ऍडिशन केली 3 कॉमन काढला, मल्टिप्लायचा 3 डिवाइड, x + y = 6. ओके, एक मार्काला हे इनफ आहे, एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपण थोडीशी समजून घेऊया बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ गिवन सिक्वेन्स tn = 3n - 4. ओके, सो n ची व्हॅल्यू 1 आहे, गिवन दिलेली आहे. tn = 3n - 4. सो n ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1 पुट केली, आन्सर आला 3 - 4 - 1, एकदम करेक्ट आहे. त्यानंतर पुढे हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GST. ओके, आता हा क्वेश्चन का चुकला याचा आन्सर तुम्ही मला नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. ओके, राईट द सॅम्पल स्पेस. आता या ठिकाणी त्यांनी HH TH ST TT लिहिलेलं आहे. ठीक आहे, पण बोर्ड एक्झामिनर या ठिकाणी चूक देऊ शकतो. आता मी करेक्ट दिलंय, पण बोर्ड एक्झामिनर चूक देऊ शकतो. कारण का, आपण S = हे लिहिलं पाहिजे की HH TH HT आणि TT. ओके, आणि NS म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. ओके, या दोन्ही गोष्टीला बाळांनो फरक आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. छोट्याशा गोष्टी असतात बाळांनो, पण मार्क्स आपले जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 2A. ओके, क्वेश्चन नंबर 2A ग्राफ आहे. इक्वेशन काय होतं ग्राफचं, x + 2y = 4. ओके, सो x ची व्हॅल्यू -2 होती, -2 त्या साईडला गेली की +2, 4 + 2 6, मल्टिप्लायचं 2 डिवाइड केलं की 6 2 6 डिवाइड बाय 2, आन्सर 3. ओके, करेक्ट आहे. या ठिकाणी y ची व्हॅल्यू 1 दिली, सो 2 - 4 - 2, आन्सर इज 2. ओके, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर पुढे काय बघा बाळांनो, पुढे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आय थिंक मला वाटतं 2 क्वेश्चन सोडवायचे होते, हे 3 सोडवले. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 ला 2 सोडवायचे. ठीक आहे, सो पहिल्यांदा काय म्हणले, आय एम अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, माय स्टँडर्ड फॉर्म इज काय आहे, ax² + bx + c = 0. एकदम करेक्ट आहे. माय रूट्स आर 5 and 12. ओके, सो सम ऑफ माय रूट्स 5 + 12 ची सम किती येते, 17. ओके, त्यानंतर प्रोडक्ट ऑफ माय रूट्स किती येतं, 17 × 5
ठीक आहे, सॉरी 12 into 5 60. ओके. आणि इक्वेशन माय क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 17 प्लस 60 इज इक्वल टू 0. ओके. आता बऱ्याच मुलांना डाऊट येतो बा मायनस साईन का आलं. तर आपलं क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट काय आहे, इक्वेशन काय समजून घ्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अल्फा बीटा म्हणजेच काय, 5 आणि 12. ओके. हे एकदम बेसिक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन बरोबर आहे, पण ऑल असल्यामुळे आपण काय मार्क्स कन्सिडर करत नाही. आणि एक एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवला चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्या पुढं बी मध्ये काय सांगितलंय, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स ओके फ्रॉम द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग सायमेंटिक इक्वेशन. हे जे इक्वेशन त्यांनी सोडवले एकदम परफेक्ट सोडवलेलं, यात काही चूक झालेली नाही. त्याच्या खाली आहे की सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. ओके. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये बघा या ठिकाणी काय चूक झाली बघा. एम स्क्वेअर प्लस 14m प्लस 13 इक्वल्स टू 0. आपल्याला 13चं रूट काढायचं, बरोबर. 13चं रूट काढायचंय, आन्सर 14 आलं पाहिजे. म्हटलं काय करा, 13 1 जा 13, 13 प्लस 1 14. सो इथं काय असलं पाहिजे बाळांनो, 13. म्हणजे आपलं इक्वेशन काय ते एम स्क्वेअर प्लस 13m प्लस 1m प्लस 13 इक्वल्स टू 0. आणि एम पहिल्या ह्याच्यातून कॉमन येईल, एम प्लस 13, इकडून 1 कॉमन येईल, एम प्लस 13. ओके. या पद्धतीने. आणि एम प्लस 13 आणि एम प्लस 1 हे दोन इक्वेशन तयार होतील. एमची एक व्हॅल्यू -13 असेल आणि एमची दुसरी व्हॅल्यू -1 असेल. एकदम सोपा क्वेश्चन होता. सिले मिस्टेक आहे, 2 मार्क्स या ठिकाणी जागेवर पडेल. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता बा, काहीच आता अवघड असं नव्हतं. त्यानंतर हा क्वेश्चन तर आपण म्हणजे एक बेसिक समजू शकतो की काय सांगितलं की फाइंड द 19 टर्म ऑफ द एपी. हा क्वेश्चन 19 टर्मचा खूप वेळा एक्झामला आलेला आहे, 2 ते 3 वेळा जवळजवळ रिपीट झालेला आहे. आता 19 टर्म एपीची समजून घ्या कशा पद्धतीने आहे. सगळ्यात महत्वाचं पहिलं बघा, T1 T2 T3 T4 गिवन व्यवस्थित ए ची व्हॅल्यू 7 आहे, व्यवस्थित आहे. डिफरन्स म्हटल्यावर डी लिहिला पाहिजे. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. डायरेक्ट लिहिणं थोडंसं इम्प्रॉपर वाटतं. डी इज इक्वल टू T2 मायनस T1, 13 मायनस 7 6. ओके, एकदम करेक्ट आहे. आपल्याला जी टर्म फाइंड करायची T19 ती लिहून त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क लिहिला पाहिजे प्रेझेंटेशनसाठी. ठीक आहे. आता त्याच्या पुढे इक्वेशन व्यवस्थित लिहिले, Tn इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट एन मायनस 1t. बट व्हॅल्यू ज्यावेळी पुट केल्या ते देखील परफेक्ट केलं. आता 7 प्लस 18 मल्टिप्लाय बाय 6, त्याने काय केलं बघा, 7 प्लस 18 ची ऍडिशन केली, 25 झाली, मल्टिप्लाय बाय 6. आता तुम्ही क्लास 8 मध्ये बेसिक मॅथ्स रूल शिकला असाल की पहिल्यांदा कोणतेही इक्वेशन अशा पद्धतीनं असतं त्यावेळी आपण सगळ्यात पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करतो ना. मल्टिप्लिकेशन कसं होणार, 7 प्लस 3 6 जा 18 आणि 18 प्लस 7 25. हे फॉर एक्झाम्पल सांगितलं. पण हेच जर मी अशा पद्धतीने केलं बा, 7 प्लस 3 10 मल्टिप्लाय 6 आन्सर आलं 60. ओके. सो हे दोन्ही आन्सर वेगवेगळे येतात. दोन्ही आन्सर कसे येतात, वेगवेगळे येतात. त्यामुळे आपली करेक्ट मेथड कुठले बाळांनो, तर ही आहे. त्यामुळे जर 18 मल्टिप्लाय 6 आधी केलं असतं आणि प्लस 7 केलं असतं तर आन्सर हे करेक्ट असतं. ठीक आहे. आता ही एकदम सिली मिस्टेक बाळांनो, ही त्याच्याकडनं नाही, खूप सारे स्टुडंट्स कडनं होऊ शकते. म्हणजे असं त्याच्याकडनं झाले अशातला भाग नाहीये. आता त्याच्या पुढचे आपण क्वेश्चन्स काय बघूया. क्वेश्चन नंबर 3A. ओके. क्वेश्चन नंबर 3A मधला आता कुठला दिलाय त्यांनी, हा सोडवला. ठीक आहे. अ डिजिट 2 नंबर्स फॉर्म 2 3 5 विदाउट रिपिटेशन. ओके. सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे होते, व्यवस्थित त्यांनी पुट केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढं क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल बाळांनो क्वेश्चन जो होता, क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन या ठिकाणी. ठीक आहे. इक्वेशन व्यवस्थित आहे, गिवन सगळं डाटा लिहिलेला आहे, प्रॉपर लिहिला आहे, काय अडचण नाहीये. व्हॅल्यू सगळे व्यवस्थित फाइंड आउट केलेले आहेत. बट प्रेझेंटेशन करताना बघा, एक्सचा फॉर्म्युला असतो dx अपॉन डी, वायचा फॉर्म्युला असतो dy अपॉन डी. म्हणजे ही व्हॅल्यू x ची येणार, ही व्हॅल्यू y ची येणार. ओके. y बरोबर -34 डिवाइडेड बाय -17. ओके. आणि खाली लिहिताना या ठिकाणी त्यांनी x लिहिले. खाली लिहिताना काय लिहिले, x लिहिले. हे y लिहिलं पाहिजे बाळांनो, y इज इक्वल टू 2. ओके. ही एक सिली मिस्टेक बाळांनो तुम्ही नक्की लक्षात घ्या. एक छोटीशीच मिस्टेक असतात, पण त्याच्यामुळे मार्क्स जाण्याची शक्यता होते व स्कोर कमी होतो. ठीक आहे. परत मग होतं कसं की काय म्हणतो आपण, प्रयत्न खूप केले पण स्कोर कमी झाला. त्याचं मेन रिझनच हे असतं की आपण छोट्या मोठ्या चुकाच फार केलेल्या असतात. मोठ्या चुका आपल्यापाशी नसतात, छोट्याच असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, फॉर्म्युला मेथडचा. ओके. फॉर्म्युला मेथड हा मी वारंवार क्लासमध्ये देखील सांगतो ऑफलाईनला की हा खूपदा क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. फिक्स एक्झामला क्वेश्चन हा असतोच. ठीक आहे. फॉर्म्युला मेथड लिहिताना बाळांनो एकदम व्यवस्थित एबीसी कम्पेअर कशाशी केले. ठीक आहे. कंपेअरिंग इक्वेशन ax² + bx + c = 0 विथ
विथ लिहायचं असतं. विथ कुठलं इक्वेशन आहे ते लिहायचं असतं. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 0. सो एबीसीच्या व्हॅल्यू या ठिकाणी दिल्या. बी स्क्वेअर मायनस 4 असे फाइंड केलं. अंडर रूटमध्ये टाकलं. सगळं प्रॉपर केलं. एक्स बरोबर 2 प्लस 4 डिवाइड बाय 2 6 डिवाइड बाय 2. इथं येणार 2 मायनस 4 मायनस 2 अपॉन 2. आन्सर इज -1. ओके. साईनमध्ये देखील काही चूक नाहीये, त्यामुळे हे व्यवस्थित सोडवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण थोड्याफार गोष्टी सोडवल्या पाहिजेत. त्यानंतर हा जो होता बानो कमिटी ऑफ 2 मेंबर्स टू बी फॉर्म ऑफ 3 बॉयज. ठीक आहे. थोड्याशा चुका झालेल्या आहेत, त्यामुळे काय आपण त्या क्वेश्चनला न हे केलेलं बरं. ठीक आहे. बॅक साईडला हे जे रफ वर्क झालेले बानो हे देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे. व लास्टला बानो एक सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन होता. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन कुठला होता की ग्राफचा होता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 आपण पाहू शकतो. 5 मधला पहिला 3 मार्कात. ठीक आहे. इक्वेशन काय आहे 2x प्लस वाय 2x इज इक्वल टू y प्लस 2 आणि दुसरं इक्वेशन होतं 4x प्लस 3y इक्वल्स टू 24. ओके. सगळ्यात फर्स्ट टेस्ट त्याने मला आवडली की त्याने प्रॉपर केली की इक्वेशन रिअरेंज करून घेतली. ठीक आहे. हे करणं फार महत्त्वाचं असतं. बट ज्यावेळी तो व्हॅल्यू फाइंड करायला लागला काही व्हॅल्यू बरोबर आल्या काही व्हॅल्यू चुकीच्या आल्या. ठीक आहे. आता या साईडला ठीक आहे मी म्हणतो एक्सची व्हॅल्यू त्याने -1 घेतली असेल. सो -1 तिकडे गेले की प्लस काय झाले असेल चेंजेस ते. ओके. आता एक्सची व्हॅल्यू त्याने -1 टाकलेली आहे. समजा आपण कन्सिडर करू. ती आहे तीच व्हॅल्यू आपण ॲज इट इज करूया. 2 इंटू -1 मायनस वाय इक्वल्स टू 2. सो -2 मायनस वाय इक्वल्स टू 2. सो -2 त्या साईडला गेल्यावर +2 होईल. 2 + 2 मायनस वायची व्हॅल्यू आली 4. सो मायनस साईन शिफ्ट झालं -4. सो इथं आन्सर काय आलं पाहिजे -4. ठीक आहे. एकदम सिली मिस्टेक आलो. त्यापेक्षा तुम्ही टाकताना व्हॅल्यू छोटे टाकत जावा. 0 टाका, प्लस टाका. शक्यतो निगेटिव्ह मध्ये जाऊ नका. आणि हे जे सेकंड इक्वेशन आहे 20/3 तुम्ही ग्राफ काढताना 20/3 कसं ड्रॉ करणार ह्याचं थोडंसं लॉजिकली विचार करा. जर तुम्ही 1/2 घेतलं या पद्धतीने जर फॉर्मॅटमध्ये गेला इव्हनच्या फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता. बट ऑड फॉर्मॅट जो येतो ना तो सोडवणं फार गरजेचं असतो. किंवा सॉरी ऑड फॉर्मॅट सोडवणं फार किचकट जातो. त्यामुळे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर आपण किती स्कोर पकडला या ठिकाणी टोटल 17 मार्क्स या ठिकाणी स्कोर होतोय. आता 17 मार्क्स मध्ये किती स्कोर आपला ऍड झाला असतं बघूया. या ठिकाणी 4 मार्क्स ऑप्शनचे जागे वाढले असते. ठीक आहे. 4 मार्क्स नंतर आता इथला एक मार्क्स सिली मिस्टेकचा 4 आणि 1 5. त्यानंतर या ठिकाणी बाळांनो फॅक्टरायझेशन किती मार्काला होतं एकच मिनिट मी चेक करतो. बहुतेक 2च मार्काला असेल आय थिंक. पण चेक करूया. फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व एनी फॉर 8 मार्क. हां ठीक आहे. म्हणजे हे जे 2 मार्क वाढले असते. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी या कन्सेप्टचे 2 मार्क वाढले असते. ओके. या ठिकाणी हे जे 3 मार्क होते जागेवर आणि शेवटी जो आपण ग्राफची चूक केली ना बाळांनो ग्राफ हा शेवटचा किती मार्काचा होता तर शेवटचा ग्राफ शेवटचा एकच सेकंड शेवटचा हा जो क्वेश्चन होता 3 मार्काचा होता म्हणल्यावर टोटल जर ऍडिशन आपण पाहिली तर 4 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 नंतर किती बाळांनो 9 3 12 12 आणि हे 3 15 म्हणजे यात किती मार्क्स बाळांनो ऍड होऊ शकतात 15 मार्क्स अजून यात ऍड झाले असते. म्हणजे काय झालं असतं बाळांनो 17 + 15 हा किती मार्काचा पेपर होतो साधारणतः एवढा स्कोर या ठिकाणी बाळांनो तुमचा डेफिनेटली होऊ शकतो. साधी सरळ सोपी गोष्ट होती की ज्या चुका तुमच्या होत्या त्या तुमच्या लक्षात याव्या यासाठी हा काय 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असेल. हा तुम्ही व्यवस्थित पहा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. माझं तर म्हणणं आहे की पॅरेंट्सने सगळ्यात आधी हा व्हिडिओ पाहावा. कारण पॅरेंट्सच्या देखील लक्षात येतं की कशा पद्धतीने चुका होत्यात. येत नाहीये हा भाग अजिबात नसतो मॅथ्समध्ये की मला ही गोष्ट कळत नाही किंवा ही गोष्ट फार हार्ड जाते. सगळ्यात महत्त्वाचं एकच असतं की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे व त्या पद्धतीनं कन्सेप्ट सोडवणं फार गरजेचं आहे. आता हा पेपर बघून तुम्हाला एक लक्षात येते की हा स्कोर 32 होऊ शकतो. 37 आउट ऑफ 32 चा हा क्वेश्चन पेपर त्यांनी व्यवस्थित लिहिलेला होता. बट काही सिले मिस्टेक झाल्यामुळे क्वेश्चन्सचे मार्क्स गेले. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं जर चुका झाल्या बाळांनो तर स्कोर हा ऑलवेज कमी येत जातो. ऑलवेज म्हटलं बरं का मी. आता इथनं पुढे 10th नंतर तुमचं 11th आहे 12th आहे. पुढे भरपूर करिअर आहे. इंजिनिअरिंग असेल तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करणार असेल जॉब करणार असेल शिकणार असाल. बट जर हे बेसिक फाउंडेशन जर तुमचं कच्चं राहिलं तर डेफिनेटली ह्याचा तुम्हाला पुढे जाऊन अडथळा निर्माण होऊ शकतो. माझी तुम्हाला काही विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जेवढे तुमचे रिलेटिव्ह असतील जे कोण 10वी देत असतील सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवा. सांगा की कशा पद्धतीनं मॅथ्सच्या चुका होत्या.
व त्याच पद्धतीने बाकी सगळ्या विषयाबद्दल जर माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन व काही स्टुडंट्स ऑनलाईनचे सॉफ्टवेअरचे देखील आमचे विचारत होते की तुम्ही कुठं राहता काय. मी प्रॉपर माझं गाव हे सातारा आहे. सातारामध्ये मी शाहूनगर भागात राहतो आणि आमचं ऑफिस देखील हे याच भागात आहे. कोणत्याही पद्धतीचं म्हणजे अनेकांचं म्हणणं पडतं की कोणत्याही पद्धतीचं आमचं काही मोठं असं ऑफिस नाही आहे. बेसिक ऑफिस आहे. बेसिक आम्ही काम करत असतो. जास्तीत जास्त योग्य गायडन्स करण्याचं काम हे आमच्याकडून होत असतं. त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की या ज्या काही गोष्टी आहेत ना बाळांनो, चॅनल सोबत जोडले राहावा. या सगळ्या गोष्टी सोडवा व काही दिवसातच माझं तर म्हणणं आहे की काही दिवसातच मी मॅथ्सचा देखील एक छोटासा क्रॅश कोर्स लॉन्च करेन. जेणेकरून तुम्हाला मॅथ्सबद्दल देखील थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत जाईल. व अशाच पद्धतीच्या मित्रांनो व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.